भगवंत क्लासेस मध्ये आपलं हार्दिक स्वागत. इयत्ता 10वीचा जॉमेट्री पेपर सेकंड मॅथमॅटिक्स सिमिलॅरिटी हा विषय आपण घेणार आहोत आज. बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सिमिलॅरिटी हे आपलं पहिलं चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल अँड रिलेटेड प्रॉपर्टीज हे आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यामधला पहिला थेरम आहे. पहिला थेरम बघा, स्टेटमेंट रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स ratio of area of two triangles is equal कशाशी equal to the ratio of the product बघा. स्टेटमेंट काय आहे? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स. प्रोडक्ट्स म्हणजे काय? गुणाकार. कशाचा गुणाकार? ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. कशाचा? बेस आणि करस्पॉन्डिंग हाईटचा कसा असतो? तो इक्वल असतो. एबीसी सेगमेंट AM परपेंडिक्युलर साइड BC. AM कशावर परपेंडिक्युलर आहे? हा जो ट्रायंगल आहे ABC याच्यामध्ये ही AM कशावर परपेंडिक्युलर आहे? BC वर. कुठल्या सेगमेंटवर? कुठल्या सेगमेंट येतो? सेगमेंट AM परपेंडिक्युलर साइड BC. इथं सेगमेंट आहे. त्याच्यामुळे कसं झाला? वन लाईन पॉइंट झाले ते. सच दॅट B, M आणि C कसे झाले? वन लाईन पॉइंट झाले. अँड सेगमेंट दुसरा ट्रायंगल आता सेगमेंट XN परपेंडिक्युलर साइड कुठल्या साइडवर येतो? YZ. सच दॅट Y, N आणि Z हे काय झाले? वन लाईन पॉइंट झाले. क्लिअर आहे का आता इथपर्यंत? हे आपल्याला त्यांनी आकृतीच्या नुसार डायग्राम नुसार गिवन आहे ते आपण लिहून घेतलं फक्त, बाकी काहीच केलं नाही. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय बघा. प्रूव्ह काय करायचंय? एरिया ऑफ एनी ट्रायंगल area of any triangle is equal to 1/2 into base into height.
आता आपल्याला जे स्टेटमेंट आपण लिहून घेतलं होतं ते प्रूव्ह करायचं आहे. तर आपण सुरुवातीला काय केलं, एरिया ऑफ एनी ट्रायंगल, कुठल्याही ट्रायंगलचा एरिया कसा काढला जातो, 1/2 फॉर्म्युला काय आहे त्याचा, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. क्लिअर आहे का? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एबीसी चा एरिया ऑफ ट्रायंगल काय येईल मग, 1/2 इंटू बेस काय आहे बीसी इंटू हाईट काय आहे एम. क्लिअर आहे का? हे झालं स्टेटमेंट 1. स्टेटमेंट दुसरं काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इज इक्वल टू 1/2 इंटू YZ. YZ काय आहे, YZ आहे बेस आणि मल्टिप्लाय बाय XN. XN काय आहे, हाईट. हे झालं स्टेटमेंट 2. आता आपल्याला रेशो घ्यायचा आहे दोघांचा. काय करायचं आहे, रेशो घ्यायचा आहे. मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle XYZ is equal to 1/2 into BC into AM and 1/2 into YZ into XN. काय केलं आपण, रेशो घेतला. रेशो घेतला, ही 1/2 कट झाली, ही 1/2 कट झाली. मग आपला आन्सर काय आलं, देअरफॉर एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इज इक्वल टू BC मल्टिप्लाय बाय AM आणि YZ मल्टिप्लाय बाय XN. क्लिअर आहे का? मग आपल्याला सिद्ध काय करायचं होतं, प्रूव्ह काय करायचं होतं, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, टू ट्रायंगलचा काय आहे, एरिया काढायचा. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू कशाशी इक्वल आहे, इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट्स ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. बेस आणि हाईटचं मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचा तो कसा असतो, इक्वल टू असतो. काय, एरिया ऑफ ट्रायंगल ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. क्लिअर आहे का इथपर्यंत? आता दोन ट्रायंगल जर असले, पहिल्या ट्रायंगलचा आपण एरिया 1 घेतला, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया 2 घेतला, तर पहिल्या ट्रायंगलचा बेस 1 होईल मल्टिप्लाय बाय हाईट 1 होईल. बरोबर आहे का? आणि दुसरा ट्रायंगल जो आहे त्याचा बेस 1 होईल आणि बेस 2 होईल आणि हाईट 2 होईल. दोन ट्रायंगलचा जर आपल्याला रेशो घ्यायचा असेल तर एरिया 1 आणि एरिया 2 अशा पद्धतीने जर आपण लिहिलं तर बेस 1 मल्टिप्लाय बाय हाईट 1 आणि बेस 2 मल्टिप्लाय बाय हाईट 2 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आता बघा, जेव्हा हाईट इक्वल असेल, हाईट जेव्हा इक्वल असेल, हे लिहून घेतलं का? हाईट जेव्हा इक्वल असेल, दोन ट्रायंगल असतील आणि त्यांची हाईट जर इक्वल असेल, आता हे दोन ट्रायंगल आहे एबीसी आणि XYZ. XYZ आणि एबीसी हे दोन ट्रायंगल आहे, त्यांची हाईट कशी दाखवलेली आहे, हाईट इक्वल दाखवलेली. बरोबर, हा बेस 1 घेतला, हा बेस 2 घेतला.
क्लिअर आहे का? बेस 1 आणि बेस 2 घेतला. मग आता इथं बघा both the triangles are of equal height. कसे हे ट्रायंगल इक्वल हाईट वर आहे, हे त्यांची उंची सारखी आहे. बघा तर मग एम काय आहे, पहिल्या ट्रायंगलची एबीसी ची हाईट काय आहे एम, हा, आणि दुसरा ट्रायंगल एक्स वाय झेड त्याची हाईट काय आहे एक्सएन, आणि दोघांची हाईट काय दिलेली आहे एच. दोघांची हाईट काय दिलेली आहे एच दिलेली, बरोबर आहे ना. मग त्याचा रेशो मध्ये कसं लिहिणार आपण? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी upon area of triangle XYZ is equal to BC multiply by AM. BC काय आहे? BC काय आहे? बेस आहे. BC काय आहे? पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे. आणि AM काय आहे? पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे. आता सेम त्या पद्धतीने दुसऱ्या ट्रायंगलचा बेस काय आहे? YZ मल्टीप्लाय बाय हाईट काय आहे XN. समजलं का इथपर्यंत? काय केलं? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल XYZ दोघांचा रेशो घ्यायचा आहे. रेशो घ्यायचा आहे तर आपण मागच्या थेरम मध्ये काय बघितलं? रेशो ऑफ टू ट्रायंगल्स प्रोडक्ट ऑफ इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ base into height of their base into height of base multiply by height of their base multiply by height. तर रेशो कसा असतो त्यांचा? इज इक्वल टू असतो बेस आणि हाईटच्या मल्टिप्लिकेशन मध्ये. मग त्याच पद्धतीने आपण लिहिलं, वेगळं काही लिहिलं का? नाही, बरोबर आहे ना. मग आता इथं काय दिलेलं आहे? आता बेस तोच असणार आहे BC मल्टिप्लाय बाय एच आणि YZ मल्टिप्लाय बाय एच. काय केलं आपण? हाईट त्यांची इक्वल आहे म्हणून हाईट लिहून घेतली. हाईट काय दिलेली एच, हा, आणि बेस कसा आहे BC आणि YZ तो तसंच तसा लिहून घेतला. आता एच एच कॅन्सल झाले, एच एच काय झाले कॅन्सल झाले. मग याचा आन्सर काय आला? BC अपॉन YZ. BC अपॉन YZ. मग बघा आपलं इक्वेशन कसं तयार झालं. हे एका खाली घ्या तुम्ही. एरिया 1 आणि एरिया 2 इज इक्वल टू बेस 1 आणि बेस 2. हे कधी शक्य होतं? ज्या वेळेस हाईट सेम असेल त्यावेळेस, बरोबर का? हाईट एकच आहे तर त्यावेळेस त्याचा रेशो कसा येणार? एरिया 1 अपॉन एरिया 2 इज इक्वल टू बेस 1 अपॉन बेस 2. हे कधी येणार? हे लक्षात ठेवायचं. हे कधी येणार? हाईट सेम असेल त्यावेळेस काय येणार? बेस 1 अपॉन बेस 2. हा, लक्षात घ्या. म्हणजेच आपलं काय झालं? areas of triangles with equal height
area of triangle with equal height are proportional to their काय आहे ना corresponding base काय आहे ना corresponding base. Area of triangle with equal height. Area of triangle हा एरिया ऑफ ट्रायंगल जो आहे तो कसा आहे इक्वल हाईट वर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल हाईट वर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेस. हा कशाच्या याच्यावर असतात बेसवर असतं. म्हणजे एरिया 1 अपॉन एरिया 2 इज इक्वल टू बेस 1 अपॉन बेस 2. हे कधी येणार हाईट इक्वल असेल त्यावेळेस. क्लिअर आहे का इथपर्यंत? घ्या लिहून. बघा आता आपण सेकंड कंडिशनचा विचार करू. बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल बेस. बघा आपण हाईटचा विचार केला होता, आता आपण बेसचा विचार करू. ज्या वेळेस दोन्ही ट्रायंगल इक्वल बेस त्यांचा सारखा असेल आणि हाईट वेगळी असेल त्यावेळेस कसं होणार बघा. हा बेस काय आहे ट्रायंगल एबीसी चा बेस काय आहे बीसी आणि ट्रायंगल एक्स वाय झेड चा बेस काय आहे वाय झेड. हा इकडे लक्ष द्या. ट्रायंगल एबीसी चा बेस काय आहे बीसी आणि ट्रायंगल वाय झेड चा बेस काय आहे एक्स वाय झेड चा बेस काय आहे वाय झेड. हा आणि दोघांचं मेजरमेंट किती दिलेलं आहे बी दिलेलं आहे. क्लिअर आहे ना. आणि त्यांची हाईट दिलेली आहे हाईट 1 आणि हाईट 2. आता याचा रेशो कसा लिहिता येईल बघा. अँगल एरिया ऑफ ट्रायंगल इनटू ब्रॅकेट ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल इनटू ब्रॅकेट एक्स वाय झेड इज इक्वल टू बीसी. बीसी काय आहे बेस मल्टिप्लाय बाय हाईट. एम ही काय आहे हाईट आणि वाय झेड बेस मल्टिप्लाय बाय एक्स एन. क्लिअर आहे का इथपर्यंत? आता याचा बेस दिलेला आहे. बेसच्या जागी बेस लिहून घ्या. बेस मल्टिप्लाय बाय हाईट एम आणि बेस मल्टिप्लाय बाय हाईट एक्स एन. समजलं का इथपर्यंत? आता हा बी बी कॅन्सल झाला. इज इक्वल टू काय येणार एम अपॉन एक्स एन. एम अपॉन एक्स एन म्हणजेच काय होणार एरिया 1 अपॉन एरिया 2 इज इक्वल टू हाईट 1 अपॉन हाईट 2. मग याचा अर्थ काय झाला एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट. कशाच्या प्रोपोर्शन मध्ये असतात हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये असतात. कधी हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये कधी असतात ज्या वेळेस बेस 1 असेल त्यावेळी. आणि बेसच्या प्रोपोर्शन मध्ये कधी असतात ज्या वेळेस हाईट 1 असेल त्यावेळेस. क्लिअर आहे का इथपर्यंत? मग घ्या लिहून. एरिया ऑफ ट्रायंगल with equal base are proportional to their corresponding height. Area of triangle with equal base are proportional to their corresponding
हाइट्स. फिलिंग द ब्लँक्स. आता हे दोन ट्रायंगल दिलेले, ट्रायंगल एबीसी, मोठा ट्रायंगल जो आहे तो कुठला आहे? ट्रायंगल एबीसी. एबीसीचा बेस कुठला येईल बा? बीसी हा बेस येईल. काय येईल? बीसी हा बेस येईल. आणि दुसरा ट्रायंगल कुठला दिलाय? एपीक्यू. कुठला दिलाय? एपीक्यू. एपीक्यू चा बेस कुठला येईल? पीक्यू. कुठला येईल? पीक्यू. आणि दोघांची हाईट सारखी दिलेली, दोघांची हाईट काय सारखी हाईट? ए आर. काय दिलेली हाईट? ए आर. मग बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू इज इक्वल टू काय येणार? बेस मल्टिप्लाय बाय हाईट. काय येणार? बेस मल्टिप्लाय बाय हाईट. मग एबीसी चा बेस काय आहे? बीसी मल्टिप्लाय बाय हाईट काय आहे? ए आर. काय हाईट? ए आर. अपॉन काय येणार? एपीक्यू चा बेस काय आहे? पीक्यू. पीक्यू मल्टिप्लाय बाय हाईट काय आहे? ए आर. बरोबर आहे का? बरोबर आहे का? इकडे लक्ष द्या थोडस. दोन ट्रायंगल दिलेले त्यांनी, दोन ट्रायंगलचा फिलिंग द ब्लँक सांगितलेला आहे. आणि हे चौकोनी, हे रिकामी चौकोन दिलेले असे, ते आपल्याला भरायचे. आपण कसे भरले ते? कसे भरले? बेस मल्टिप्लाय बाय हाईट. बेस मल्टिप्लाय बाय हाईट. आता दोघांची हाईट सारखी आहे, मग हाईट काय होणार? कॅन्सल होणार. याचा आन्सर काय येणार? बीसी अपॉन पहिली गाळ्याला जागा. दुसरं बघा, दुसरी गाळ्याला जागा बघा. दुसऱ्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये दोन ट्रायंगल दिलेले. कुठले कुठले? एल एम एन. कुठे आहे तो? एल एम एन. एल एम एन. त्याचा बेस काय आहे? एम एन. काय बेस आहे? एम एन. आणि दुसरा ट्रायंगल कुठला दिलाय? डी एम एन. डी एम एन. डी एम एन. त्याचा बेस काय आहे? एम एन. दोघांचा बेस सारखा आहे आणि हाईट वेगळी वेगळी आहे. बघा तर मग काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी एम एन. बरोबर का? दोन ट्रायंगल दिले. इकडे लक्ष द्या जरा. दोन ट्रायंगल दिले. एरिया ऑफ ट्रायंगल इंटू ब्रॅकेट एल एम एन आणि एरिया ऑफ ट्रायंगल इंटू ब्रॅकेट डी एम एन. बरोबर. आता फॉर्म्युला काय आपला? बेस मल्टिप्लाय बाय हाईट. बेस मल्टिप्लाय बाय हाईट. एल एम एन. एल एम एन ची हाईट काय? बेस काय आहे? एम आणि एन. एम एन मल्टिप्लाय बाय हाईट काय आहे त्याची? एल एम एन. त्याची हाईट काय आहे? एल क्यू मल्टिप्लाय बाय एल क्यू. क्लिअर आहे का इथपर्यंत? एल क्यू आणि डी एम एन. ट्रायंगल डी एम एन. डी एम एन चा बेस काय आहे? एम एन. आणि हाईट काय आहे? डी पी. काय हाईट? काय हाईट आहे? डी पी. काय हाईट आहे? डी पी. बरोबर का? मग बेस सारखा असल्यामुळे तो कॅन्सल झाला. इज इक्वल टू एल क्यू अपॉन डी पी. बरोबर का? एल क्यू अपॉन डी पी. इकडे लक्ष द्या. एबीसी हा मोठा ट्रायंगल दिलेला आहे
त्याच्यामध्ये CM ही त्याची हाईट दाखवलेली, बरोबर. म्हणजेच काय झालं, त्याच्यामध्ये दोन ट्रायंगल तयार झाले, AMC आणि BMC. कुठले ट्रायंगल तयार झाले, AMC आणि BMC. M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. काय सांगितलंय, M काय आहे, मिड पॉइंट म्हणजे मधोमध. ही पण सारखी आहे आणि ही पण सारखी आहे. M इज द मिड पॉइंट ऑफ A सेगमेंट AB. सेगमेंट AB चा मिड पॉइंट कुठला आहे, M. म्हणजे काय आहे, AM आणि BM कशा आहे, सारख्या आहे, बरोबर. कॉन्ग्रंट आहे. अँड सेगमेंट CM इज द मिडल ऑफ ABC. CM काय आहे, मिडल ऑफ द ABC म्हणजे काय, मधोमध आहे, बरोबर. म्हणजेच काय झाली, ही काय झाली, AMC आणि BMC ची हाईट काय झाली, CM. काय झाली हाईट, CM, बरोबर का. आणि बेस काय झाला, AM आणि BM. क्लिअर आहे का. म्हणजे हाईट सुद्धा त्यांची सारखी आहे आणि बेस सुद्धा सारखा आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत. हाईट आणि बेस कसा आहे त्यांचा, सारखा आहे. मग आता AM अपॉन BM. AM अपॉन BM हे कशाच्या बेसवर लिहिलं आपण, हे कशाच्या बेसवर लिहिलं, जेव्हा हाईट सारखी असते तेव्हा कशाच्या प्रपोर्शन मध्ये असतं, रेशो कशाच्या प्रपोर्शन मध्ये असतो, एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो ज्यावेळेस हाईट सारखी असते तेव्हा बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो. म्हणून आपण काय लिहिलं, AM अपॉन BM. पण इथं काय सांगितलेलं आहे का, AB चा मिड पॉइंट काय आहे, M आहे. AB चा मिड पॉइंट काय आहे, M आहे. म्हणून AM आणि BM कशा आहे, कॉन्ग्रंट आहे, सारखे आहे. त्याच्यामुळे कसं येणार बघा, एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC इज इक्वल टू AM. ही AM ही आणि ही जर कॉन्ग्रंट आहे, सारख्या आहे, तर AM अपॉन AM लिहायला काय हरकत आहे, लिहू शकतो ना आपण असं. जर ही सुद्धा 2 असेल आणि ही सुद्धा 2 असेल तर मग आपण 2/2 लिहू शकतो ना. मग ज्या पद्धतीने 2 कॅन्सल होतील त्या पद्धतीने AM कॅन्सल होतील ना. AM होतील का कॅन्सल, ऑफकोर्स कॅन्सल होतील. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC इज इक्वल टू 1/1. म्हणजे ज्या वेळेस बेस आणि हाईट दोन्ही पण सेम असतील त्यावेळेस रेशो काय येणार, 1:1. काय येणार रेशो, 1:1. मग आपला आन्सर काय येणार, देअरफॉर ट्रायंगल AMC and triangle BMC are of equal base and equal heights. क्लिअर आहे का इथपर्यंत, याच्यात काही शंका,